ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या शृंगारवाडी येथे सभा होत आहे. सभेसाठी जय्यत तयारी केली जात आहे. माझ्यासोबत इथले समाज बांधव आहेत. मात्र तत्पूर्वी ज्या पद्धतीने शृंगारवाडी फाट्यावर त्याच्या पद्धतीने बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. पिवळे झेंडे देखील लावण्यात आले. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची सभेच्या पूर्वी संपूर्ण जे ओबीसी समाज बांधवांकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. एकंदरीत पाहिलं गेलं तर कशी सभा असणार आपण तयारी विचारणार आहोत. सर, काय सांगाल, सभा कशा पद्धतीने होणार आहे, काय सभेचं स्वरूप असणार आहे? सभेचं तुम्ही पाहिलं मोठं निवेदन आहे. 2-3 लाख लोक येणार आहेत. कारण हे आमचे संघर्ष होते, जे ओबीसीचा आवाज दाबलेला होता, ज्यांनी आवाज केला ओबीसीचा, ओबीसीच्या हिताचं जे संविधानात्मक बोलतात असे आमचे प्राध्यापक लक्ष्मण हाके साहेब. दुसरे संघर्ष होते नवनाथ आबा वाघमारे, आमचे खटके तात्या, सुघोष मुंडे सर, असे जे चळवळीतले काही नेते आहेत ते या ठिकाणी येणार. मंगेश दादा सासाने, असे चळवळीतले सगळे नेते या ठिकाणी येणार आहे. कारण आज तुम्ही पाहताय महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी माननीय लक्ष्मण हाके साहेब फिरतात त्या ठिकाणी त्यांच्यावरच हल्ला होतो. बाकीच्यावर काय हल्ला होत नाही का? तर ते ओबीसीची बाजू लावून धरतात. आज हे 365 जाती आहेत ओबीसी मध्ये, त्यांचं कुणीतरी त्यांचे जे हक्क न्याय आहे ते त्यांना मिळाला पाहिजे. अजून आपण जर पाहिलं तर हे पालावले घिसाडी यांच्या कुठंच काय सांगाल? काल बॅनर देखील फाडले सभेचे लावलेले, काय होतं नेमकं, काय वातावरण झालं काल? आम्ही काही समाज संकटाने फुलसंग फाट्यावरती आम्ही बॅनर लावले होते महामोर्चाचे. त्यांनी त्याच्यावर काळं फासलं आणि ते त्याच लोकांनी धुतलंय हे पण आम्हाला माहिती आहे. त्यांनी धुवून काढलं. ज्यांनी काळं लावलंय ना त्याच लोकांनी धुतलं. त्याच्यामुळे आम्ही बी काही केलं नाही. आम्हाला बी कळतंय संविधानिक घेणे. आम्ही आमचं पोलीस स्टेशनला अर्ज दिलेला आहे. जे तपास लागेल ते माहिती होईलच. तपासाच्या माध्यमातून जे काय निष्पन्न होईल ते होईल. ज्यांनी कशी होणार, सभा स्वरूप असणार? ही सभा महाएल्गार मेळावा, ही सभा जो लाखोच्या संख्येने लोक इथे उपस्थित राहणार आहे. कारण आमच्या गेवराई तालुक्यातले जे ओबीसी चळवळीमध्ये काम करणारे आमचे परमेश्वर वाघमोडे असतील, आमच्या प्रियंकाताई खेडकर असतील, आमचे सुनील ढाकणे, पुन्हा आमचे सुघोष भैया मुंडे, पुन्हा हे जी चळवळीतल्या लोकांनी यांनी सगळ्यांनी सभा यशस्वी करण्यासाठी फार मोठे परिश्रम घेतलेले आहेत. आणि परमेश्वर महाराज 3 दिवस लोक आहेत, 2 ते 3 लाखाच्या आसपास लोक येतील. कशी सभा असणार आहे? गावकरी म्हणून काय सांगाल, काय तयारी झाली? एकदम चांगली तयारी केलेली आहे. तेच लावलेले सगळे झेंडे गमजे सगळं तयारी केली. सरकारला एकच इशारा आहे की ओबीसीचं आरक्षण हे टिकलं पाहिजे आणि हे जी रद्द केला पाहिजे. नक्कीच जे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रासाठी GR लागू केला, तो GR काढला, त्यानंतर ओबीसी समाज देखील आक्रमक झालेला आहे. आज लक्ष्मण हाके यांची शृंगारवाडीमध्ये सभा होती. नक्कीच लक्ष्मण हाके सरकारला या सभेमधून काय इशारा देतात आणि सभेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. साम टीव्ही साठी योगेश काशीत, शृंगारवाडी, बीड. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.